सुबह स्तुति बलि अब्बा पिता देंगे तुझे आराधना स्तुति बलि अब्बा पिता देंगे तुझे सुबह सुबह स्तुति बलि अब्बा पिता देंगे तुझे आराधना स्तुति बलि अब्बा पिता देंगे तुझे अब्बा पिता देंगे
महिमा, सारा गौरव, सारा हमारा जो आनंद है उसके वो योग्य ऐसा परमेश्वर है। हालेलुया, प्रेज गॉड। हमने कल ही इंडिपेंडेंस डे सेलिब्रेट किया हुआ है। हालेलुया, इट इज द गुडनेस ऑफ गॉड कि हम एक ऐसे देश में रहते हैं where there is still freedom to celebrate, to glorify him. Hallelujah, amen. इस वक्त हम एक वचन पढ़ने वाले हैं, जॉन 8:34, 35 and 36. Jesus replied, I assure you that everyone who sins is a slave of sin. A slave is not permanent member of the family, but a son is part of the family forever. So if the son sets you free, you will be free indeed. Hallelujah. So if the son sets you free, you will be free indeed. Hallelujah. हम फ्रीडम पाए हुए लोग हैं। किसी को बोलिए, आपके बाजू वाले को बोलिए, कुछ लोगों को ये फ्रीडम जो है 1 साल पहले मिला है, 2 साल पहले मिला है, किसी को 40 साल पहले मिला है। उस खुदावन ने हमको हर पाप से, हर शाप से हमको छुड़ा दिया है। He has given us freedom. We are going to be singing, rejoicing because He is the King of Kings. और वो यहाँ पर है। हालेलुया। यीशु राजाओं का राजा, प्रभु का प्रभु आ गया है, शहंशाह आ गया है, राजाओं का राजा आ गया है, बादशाह आ गया है, आ गया है, शहंशाह आ गया है, राजा का राजा आ गया है, बादशाह आ गया है, आ गया है, आ गया है, शहंशाह आ गया है, राजा का राजा आ गया है, बादशाह आ गया है। यीशु राजाओं का राजा, प्रभु का प्रभु आ गया है, शहंशाह आ गया है, राजा का राजा आ गया है, बादशाह आ गया है। उसके अमन से लोगों के दिल शाह, उसके अमन से लोगों के दिल शाद, बंधनों में जकड़ों को करता है आजाद, बंधनों में जकड़ों को करता है आजाद, उसके अमन से लोगों के दिल शाह, उसके अमन से लोगों के दिल शाद, बंधनों में जकड़ों को करता है आजाद। बंधनों में जकड़ों को करता है आजाद। अब आ गया है, आ गया है, आ गया
हालेलुया। उसका वादा है कभी नहीं छोड़ेगा, कभी नहीं त्यागेगा। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है।
Spirit of the Lord is in my heart. Out of darkness I live in chance. परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं नाचूंगा दाऊद की तरह। जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं नाचूंगा दाऊद की तरह। ओ मैं नाचूंगा, मैं नाचूंगा, मैं नाचूंगा दाऊद की तरह। मैं नाचूंगा, मैं नाचूंगा, मैं नाचूंगा दाऊद की तरह। जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं नाचूंगा दाऊद की तरह। जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, ताली बजाऊंगा दाऊद की तरह। ताली बजाऊंगा, ताली बजाऊंगा दाऊद की तरह। ताली बजाऊंगा। परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं नाचूंगा आनंद से। परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं नाचूंगा आनंद से। मैं नाचूंगा, मैं नाचूंगा, मैं नाचूंगा आनंद से। मैं नाचूंगा, मैं नाचूंगा, मैं नाचूंगा आनंद से। हालेलुया! क्यों ना जोरदार हम ताली बजाएं उस खुदावन के लिए। हालेलुया! हालेलुया! जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शक्ति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई। जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शांति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई। ओ जिस नाम में है जिंदगी, बोलो यीशु है वो नाम। ओ जिस नाम में है बंदगी, बोलो यीशु है वो नाम। ओहो यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। बीमारी से, गरीबी से, शापों से है छुड़ाता वो नाम है जो अंधों को रोशनी है देता। बीमारी से, गरीबी से, शापों से है छुड़ाता वो नाम है जो अंधों को रोशनी है देता। वो जिस नाम में है जिंदगी, बोलो यीशु है वो नाम। वो जिस नाम में
परमेश्वर के जैसा कोई नहीं है। Amen. Hallelujah. Can we sing that song? तुम सा कोई नहीं। और इस वक्त हम उस परमेश्वर पर हम अपनी आंखें लगाएंगे और आराधना में जाएंगे और उससे कहेंगे, उससे प्यार करेंगे, हम उस पर अपना पूरा प्यार और आदर और महिमा हम निछावर करेंगे। उससे हम कहेंगे कि परमेश्वर तेरे जैसा कोई नहीं है। सारे जगह हमने ढूंढा पर तेरे जैसा हमने कोई भी नहीं पाया।
shakandara basse kere lela handara basha Ure ra ra ra. kere handara basse kere handara क्या हम अपना मुंह खोलेंगे और उस परमेश्वर की भाषा में क्या हम प्रार्थना करेंगे रखंदला रबा से खेरे अंदरा बासे रे रे लारा और अंदरा if you can speak in tongues can we pray in tongues क्या हम आत्मा में आत्मा से भरकर क्या हम प्रार्थना करते हैं कर सकते हैं रे अंदरा बासे खेले रे 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 ओ से खेरी अंदरा रबा शकला रे रे और अंदरा Shandoro sere. Sandara. Shandoro sere. John chapter 17 में यीशु मसीह ने ये प्रार्थना की कि परमेश्वर जो लोगों को तूने मुझे दिया है और जो लोग आने वाले दिनों में तुझ पर भरोसा रखेंगे मैं उनके लिए प्रार्थना करता हूँ। दुनिया के लिए मैं प्रार्थना नहीं करता लेकिन जो लोग तूने मुझे दिए हैं मैं उनके लिए प्रार्थना करता हूँ। क्या हम उस परमेश्वर उस पवित्र आत्मा से हम प्रार्थना करेंगे जैसे यीशु मसीह ने प्रार्थना की कि परमेश्वर तुम मुझे दिखाओ आप मुझे दिखाओ कि आपने किन लोगों को मुझे दिया है। Lord, who are the people that you have given me that I need to pray for? If you are a family, अगर आप एक कुटुंब हो, हस्बैंड है तो आपको बीवी दिए हैं, बच्चे दिए हैं। If you are a prayer leader तो आपको प्रेयर की टीम दी है। Yes, वुमेन्स लीडर है तो आपको वुमेन्स की टीम दी है। संडे स्कूल लीडर हो, संडे स्कूल टीम दी है। We pray. भाई हो तो आपको बहन दी है। पेरेंट्स हो तो आपको बच्चे दिए हैं। क्वायर लीडर है तो आपको क्वायर दिया है। यूथ लीडर है तो यूथ दिया है। We pray, God. कैन वी प्रे? हम बहुत सी बार बाहर लोगों के लिए हम प्रेयर करते हैं लेकिन जो लोगों को परमेश्वर ने हमारे हाथ में दिया है हम उनके लिए प्रार्थना नहीं करते। अगर आज हम भारतीय हैं तो भारत परमेश्वर ने हमको दिया है। अगर हम आज महाराष्ट्र में हैं, महाराष्ट्रियन हैं, महाराष्ट्र में रह रहे हैं तो ये जगह हमको परमेश्वर ने दी है। परमेश्वर तूने हमारे हाथ में क्या रखा है आज हम उसके लिए प्रार्थना करते हैं। Yes, God. Can we open our mouths and just pray? If you don't know what to pray, उस आत्मिक भाषा में आप प्रार्थना करें। हाँ, खुदा। इस देश के लिए प्रार्थना करते हैं। Bless this country, Lord. Bless Maharashtra, Lord. Bless everyone in this place, God. जो भी हमारे लीडर्स हैं, जो भी हमारे लोग हैं, सभी को परमेश्वर तो आशीषित कर। Can we continue to pray? Can we continue to lift our voices? Church, let us lift our voices. If we don't stand in the gap, no one else will stand in the gap. अगर हम वो खुली जगह में हम नहीं अपने आप को रखेंगे तो मध्यस्थिति के जगह में और कोई नहीं खड़े रहेगा। एक हिस्से खंडरा बारी हंडरा। Let God find you faithful. Let God find you faithful to stand in the gap. Re khandara basi kere. Ode rala handara basi kere ri handara ba. Lord, we ask forgiveness for complaining, Lord. So many times we have complained, Lord, about this thing, about that thing, this person, that person, Lord. But this time we choose to bless, Lord. We choose to bless.
We choose to We love, bless Lord. each one. Rekhandaraba, Sikiri, We bless each Andaraba. one, God. Oh Lord, we choose to forgive, We Lord. bless We each choose one, to Lord. speak peace, oh Lord, We Master. bless, God. Rekhandaraba, We bless Sikiri, everyone. Rararararaha. We choose to display your character, oh Lord. We choose to display, oh Lord, your attributes, Lord, Master. Rekhandaraba. We choose to show Jesus, Lord. Isekhandaraba, Sikiri, Oh, Sikiri, Andaraba, Sikiri. Lord, we'll choose to lift you above, O Lord. Your word says that if you lift me up, I will draw all men unto me. This time we choose to lift you higher, Lord. You are worthy of it all. You are worthy of it all. Worthy of it all. You are worthy of it all. You're worthy of it all. For from you are all things, and to you are all things. You deserve the glory. You are
चाहो तू चाहो हम झुकते तू चाहो सारा आदर महिमा स्तुति के योग्य तू है खुदावन and we are careful Lord to give everything to you Lord तू योग्य है योग्य परमेश्वर है इस समय के लिए हम तेरा धन्यवाद करते हैं तेरी उपस्थिति इस जगह में है खुदावन Thank you for this time of worship, Lord. In Jesus' name we pray. Amen, amen, amen. 80 years of freedom of our nation. 80 वर्ष झाले आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून It got freedom from a certain rule. आणि काही रूल्स काही अधिकारासाठी परमेश्वराने आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. So we got freedom from the British rule. आणि जे ब्रिटिश जे सरकार होतं त्याच्यापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. And after that, different government parties they started ruling. आणि मग त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या ज्या पार्टीज आहेत जे पक्ष आहेत ते आले आणि ते राज्य करू लागले. So whichever party came and they decided how they want to rule the nation. आणि They put their things. जो कोणता पक्ष भारत देशामध्ये निवडून आला त्या पक्षानुसार त्यांनी काय भारतामध्ये काय बदल केले त्यांना काय जसं पाहिजे होतं तशा गोष्टी त्यांनी भारत देशामध्ये केल्या. Some were happy, some were not happy, some were against the ruling party. आणि काही लोक आनंदित होते काही लोक दुःखी होते काही लोक जे पक्ष होता त्या पक्षाच्या विरुद्ध काही लोक होती. But one thing is we learn that the person or the party which is ruling they have all authority. They can change, they can bring in anything. आणि म्हणून या सर्व गोष्टी होत असताना आपण एक गोष्ट शिकलो की जो कोणता पक्ष भारत देशामध्ये राज्य करतो त्या पक्षाकडे तो अधिकार असतो गोष्टी बदलण्याचा आणि गोष्टी करण्याचा हे आपण शिकलो ना आपण पाहिलं. So they bring in the rules, the laws, whatever they want to do and they change. आणि मग त्यांनी काही नियम आणल्या काही त्यांनी अटी लावून दिल्या काही अधिकार आणले की ते आणले भारत देशामध्ये की जेणेकरून आपण ते पाळावेत. So the Bible says the one, if the righteous in the authority in the ruling position, there is peace, there is joy. आणि म्हणून जो नीतिमान असतो ज्याच्याकडे अधिकार आहे त्याच्याकडे शासन करायच्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे भारत देशामध्ये एक शांती निर्माण होते. So the Bible says पवित्र शास्त्र सांगतं if the righteous is in the ruling, in the authority, जो नीतिमान आहे ज्यावेळेस तो त्या अधिकारामध्ये असतो तो राज्य करत असतो because of his righteousness, आणि there is त्याच्या- peace, joy. आणि त्याच्या नीतिमानपणामुळे भारत देशामध्ये मग शांती असते. So we want righteous people in the authority. आणि म्हणून जे नीतिमान लोक आहेत आपल्याला अशी लोक पाहिजेत की जे राज्य करतील. So people sitting over here, आणि जे लोक या ठिकाणी बसलेले आहेत God is looking unto you that this righteous of these people who are my righteous people, they would get some authority and they start doing things. आणि म्हणून आपण जे इथे सर्वजण बसलेले आहोत आपण अशी प्रार्थना केली पाहिजे की परमेश्वरा आमच्यामधून जे नीतिमान लोक आहेत ते नीतिमान लोक ते राज्यामध्ये ते सरकारमध्ये आले पाहिजेत. You can be the owner of a business, you can be a owner of a school, or you can be whatever authority God has placed you. आणि जे काही तुम्हाला अधिकार परमिशन दिलेला आहे मग तो कोणते तुमचा व्यवसाय असेल किंवा तुम्ही शाळेमध्ये असाल किंवा तुम्हाला एक कंपनी देवाने दिलेली असेल. Since that authority is in your hands and plus you are the righteous person, you can change many आणि things. मग तो अधिकार पण तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्ही नीतिमान आहात म्हणून तुम्ही खूपशा गोष्टी बदलू शकता. You can bring in the kingdom of God. आणि तुम्ही देवाचं राज्य आणू शकता. You will go against anything and you will see that because authority in your hand,
you can change things. आणि म्हणून तुम्ही काही करू शकता, तुम्ही कोणत्या पण गोष्टींच्या विरुद्ध जाऊ शकता, कारण तो अधिकार तुम्हाला दिलेला आहे. So today in the church of our Lord Jesus, म्हणून आज देवाची मंडळी आहे, जी देवानी मंडळी दिलेली आहे. in short we are going to see 3 words. आणि म्हणून आपण थोडक्यामध्ये 3 शब्द पाहणार आहोत. We are going to look into it very shortly, आणि खूप थोडक्यामध्ये आपण त्या गोष्टी पाहणार आहोत. and we are going to learn that what Jesus wants us to do. आणि मग आपण शिकणार आहोत की परमेश्वराची काय इच्छा आहे, की आपण काय केलं पाहिजे. So the first word is like kingdom. आणि पहिला शब्द आहे राज्य, The second word is earth, आणि दुसरा शब्द आहे पृथ्वी, and the third word is world. आणि तिसरा शब्द आहे जग. So all 3 words are different. आणि हे तिन्ही शब्द वेगळे वेगळे आहेत. So when Jesus came upon this earth, पण ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, the first message of Jesus was, आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताचा पहिला संदेश हा होता, repent for the kingdom of heaven is near. पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं He आहे. didn't say Christians are going to come and there are going to be Christian peoples are going to be तो there. असं म्हटलं नाही की ख्रिश्चन लोक येणार आहेत, ख्रिस्ती लोक जवळ आहेत, तो असं म्हटलं नाही. But he said, पण तो असं म्हटला kingdom of God is near. की देवाचं राज्य जवळ आलं आहे. Now, near means आणि आता जवळ म्हणजे arrived. ते आलेलं आहे, Arrived. ते आलेलं आहे. You know, like a train arrives, a flight arrives. in आपण नाही का Pune. म्हणतो की आता ट्रेन पोहोचली आहे, आता ट्रेन आलेली आहे. So Jesus brought the kingdom of heaven on earth and he said it has arrived by his coming. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की जे देवाचं राज्य आहे ते देवाचं राज्य आलेलं आहे. That means त्याचा अर्थ असा the earth or the world, in the world the heaven has come. की हे जे राज्य आहे, जे जग आहे, आणि त्या जगामध्ये देवाचं राज्य आलेलं आहे. You would have heard that we have to go to heaven, give your life to Jesus. आपण हे शब्द खूप वेळा ऐकलेले आहेत, की असं म्हणतात की तुम्ही पश्चाताप करा, तुमचं जीवन प्रभूला द्या, कारण स्वर्गाचं राज्य आलेलं आहे. Otherwise you will go to hell. तुम्ही स्वर्गात जाताल, नाही तर तुम्ही नरकात जाताल. But God the Father पण जो स्वर्गीय देव पिता आहे, is into a business of bringing heaven in this world. आणि तो on this earth. अशा व्यवसायामध्ये आहे की जो देवाचं राज्य या जगामध्ये, या पृथ्वीवर तो आणतो. So that's why while praying Jesus taught, आणि म्हणून प्रार्थना करताना प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला एक गोष्ट शिकवली, let thy kingdom come. की तुझं राज्य येवो, Let thy kingdom come. तुझं राज्य येवो, Let thy will be done आणि तुझी इच्छा पूर्ण हो, on earth आणि या पृथ्वीवरती, as it is in heaven. आणि ज्या प्रकारे स्वर्गामध्ये पूर्ण होती त्याचप्रमाणे पृथ्वीवर पूर्ण हो. So Jesus म्हणून प्रभू येशू, came in this world, तो प्रभू येशू या जगामध्ये आला, brought the kingdom of God, आणि त्यांनी देवाचं स्वर्गीय राज्य आणलं, brought the heaven on this earth, आणि त्यांनी स्वर्ग या पृथ्वीवरती आणला. and he told us आणि त्यांनी आपल्याला सांगितलं, that if you believe in him आणि जर तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवला, through your life, आणि तुमच्या जीवनाद्वारे heaven will be on this earth. ते जे स्वर्गाचं राज्य आहे तुमच्याद्वारे या पृथ्वीवरती असेल. So the Bible says in Genesis 1:1, in the beginning God created heaven and earth. आणि म्हणून उत्पत्ती 1:1 मध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वराने पृथ्वी आणि पृथ्वी निर्माण केलेली आहे. So the earth is older than the world. आणि जे जग आहे ते जी जग, पृथ्वी आहे ती जगापेक्षा जुनी आहे. So the earth is older than the world. आणि जगापेक्षा जी पृथ्वी आहे ती फार जुनी आहे. The world began आणि जे जगाची सुरुवात, when God created human beings, man. की ज्या वेळेला परमेश्वराने ज्या मनुष्याला निर्माण केलं त्यावेळेला हे जगाची सुरुवात झाली. And when man rebelled against God, आणि जेव्हा मनुष्याने देवाविरुद्ध बंड केलं, that was the fallen world. आणि मग त्यावेळेला ते जग पडून लोक पडली. So God आणि म्हणून देव, is in the business of bringing heaven to earth. आणि म्हणून परमेश्वर अशा व्यवसायामध्ये आहे की तो पृथ्वीवरती ते स्वर्गाचं राज्य तो घेऊन येतो. So everybody sitting in this place, आणि म्हणून प्रत्येक जण या ठिकाणी बसलेले आहेत. if you look at the world, ज्यावेळेस तुम्ही जगामध्ये पाहता,
we feel ki we should be like the world. मग आपल्याला असं वाटतं की आपण जगासारखं असलं पाहिजे, We should enjoy like the world. आपण जगासारखी मजा घेतली We पाहिजे. should have our ceremonies, birthdays and picnics and everything like the world. आणि मग आपल्याला वाटतं की आपले जे लग्न आहेत, जे आपले कार्यक्रम आहेत, आपले जे काही कार्यक्रम असतात ते जगासारखे साजरे झाले पाहिजेत. But Jesus said, पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, you are in the world but not of the world. तुम्ही जगामध्ये आहात पण तुम्ही जगाचे नाही, You are different from the world. आणि तुम्ही जगापासून फार वेगळे असे लोक That आहात. means you have the kingdom of God in you. कारण देवाचं राज्य, स्वर्गीय राज्य तुमच्यामध्ये आहे. And that's why when you live in the world, आणि त्यामुळे ज्यावेळेस आपण जगामध्ये राहतो, when you go to friends, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मित्रांकडे जाता they say, अरे तू अभी इतना बड़ा हो गया है, तू ये पीना चाहिए, सिगरेट पीना आणि चाहिए. मग ते मित्र म्हणतात, अरे तू एवढा मोठा झालास, मग तू सिगरेट पिली पाहिजे, तू हे You केलं should not पाहिजे, listen to mummy daddy. तू तुझ्या मम्मी पप्पांचं ऐकलं नाही पाहिजे, अरे you are so big and still living like a बच्चा. आणि एवढा मोठा तू झालास तरी लहान लेकरांसारखं तू राहतोस. अरे you are 20 years old और अभी तक तूने ये बियर टेस्ट नहीं किया. अरे तू 20 वर्ष झाला आणि तू अजून बिअरची चव घेतली नाहीस. So what we should say? मग आपण काय म्हटलं पाहिजे? मेरे देश में माझ्या देशामध्ये उधर ये सब नहीं रहते. ह्या सर्व गोष्टी चालत नाहीत. Because कारण you are in this world but not of this world. कारण तुम्ही या जगामध्ये आहात पण या जगाची तुम्ही नाही. You belong to the world, you belong to heaven, you belong to the kingdom of Jesus. तुम्ही त्या जगाचे आहात, तुम्ही त्या स्वर्गाचे आहात, तुम्ही त्या देवाच्या मालकीचे आहात. So wherever you go, म्हणून जिथे कुठे तुम्ही जाता, you have to bring in that kingdom. You have to establish that kingdom over आणि there. जिथे कुठे तुम्ही जाता ते देवाचं राज्य, देवाच्या गोष्टी तुम्ही तिथे आणल्या पाहिजेत आणि तिथे तुम्ही प्रस्थापित केल्या पाहिजे. जिथे कुठे तुम्ही जाता, If you go in your office, जेव्हा तुम्ही तुमच्या ऑफिसला you जाता, will find some friends तुम्हाला काही तुमचे मित्र भेटतात, those have an extramarital affair. त्यांचे लग्नाच्या विरुद्ध पण लग्न झाल्यानंतर पण त्यांच्या अजून पण काहीतरी त्यांचे अफेअर असतात. And they will say, अरे तेरे को नहीं है ऐसा कुछ, तू नहीं आणि करता. मग ते मित्र म्हणतात, अरे तुला असं काही नाहीये का, तू असं काही करत नाही. So जिस देश का मैं हूँ, मग आपण म्हटलं पाहिजे की ज्या देशाचा मी आहे उधर ये सब नहीं चलता. त्या तिथे या सर्व गोष्टी चालत नाहीत. Because that nation, that kingdom is of the kingdom of Lord Jesus. कारण जे राज्य आहे, जो देश आहे, तो देश त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. So we belong to that. आणि त्या देशाच्या मालकीचे, त्या देशाचे रहवासी आम्ही आहोत. 2-3 लोगों को बोलो, we don't belong to this world. 2-3 लोकांना सांगा की आम्ही ह्या जगाचे नाही. नहीं. आपण या देशाचे नाही. But we, due to ignorance, पण आपण ते दुर्लक्ष केल्यामुळे just trying to be Christians, आणि फक्त एक ख्रिस्ती म्हणून राहताना we ignore many things. म्हणून आपण कितीतरी गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. That our king does not want that we should only come to church and do prayers. आपल्या राजाला हे नाही आवडत किंवा हे नाही पाहिजे की फक्त आपण येतो, आपण चर्च अटेंड करतो आणि फक्त आपण प्रार्थना करतो. But he wants you to bring heaven on earth. पण त्याची इच्छा आहे की आपण असे लोक असले पाहिजे की जे स्वर्गाचं राज्य ते खाली आणतील. There is forgiveness. ते आहे क्षमा करणं, There is love. ते आहे प्रेम, There is no jealousy. आणि आपल्या कोणाकडे ईर्ष्या नसेल, द्वेष नसेल, There is freedom. आणि तिथे सुटका असेल, स्वातंत्र्य असेल. So he wants that we would. आणि म्हणून त्याची इच्छा आहे की आपण असं असलं पाहिजे That wherever we are, पण जिथे कुठे आपण आहोत we should bring his kingdom. आपण त्याचं राज्य आणलं पाहिजे. You know, when the devil took Jesus on high तुम्हाला माहितीये का, जेव्हा सैतानाने परमेश्वराला त्या उंच ठिकाणी घेऊन गेला, and he showed him, what he showed him? त्याला काय दाखवलं माहितीये? All the world. त्यांनी सर्व जग प्रभू येशू ख्रिस्ताला दाखवलं. And he said, आणि तो असं म्हटला I will give you all this world. की हे सर्व जग मी तुला देऊन टाकेल, Bow down and worship me. तू मला नमन कर आणि माझी आराधना कर. But Jesus told, आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हटला, you should worship only your God, your creator. तो म्हटला की फक्त तुझा जो निर्माण करता आहे त्याचीच तू उपासना कर आणि त्यालाच तू नमन You should कर. worship him and bow down before only him. आणि फक्त त्यालाच नमन कर आणि त्याचीच आराधना कर. Jesus said, if the man
gets the whole world. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त म्हटला जर एखादा माणूस आहे त्याला संपूर्ण जग जर मिळालं But loses his soul, what profit he has? आणि जर त्यांनी त्याचा स्वतःचा जीव गमावला तर त्याला काय फायदा. What can a man give in exchange of his soul? आणि मग मनुष्य काय देऊ शकतो त्याच्या जीव देण्यापेक्षा काय तो देऊ शकतो You दुसरं. know, John chapter 3 verse number 17 says, आणि योहानाचा 3 अध्याय 17 वचन सांगतं God did not send his son into this world to condemn the world, आणि पित्याने त्याच्या पुत्राला यासाठी जगात पाठवलं नाही की त्यांना दंड आज्ञा द्यावी, but he said that through him he might save the world. की जे त्यांनी अशासाठी पाठवलं की जेणेकरून त्याच्याद्वारे या जगाचं तारण होईल. Why God does that? का परमेश्वर या गोष्टी करतो. Because the world is already condemned. कारण या जगाला आधीच दंड आज्ञा मिळालेली आहे. The Bible says that पवित्र शास्त्र the सांगतं one who believes in Jesus, they are saved. की जे लोक परमेश्वरावरती विश्वास भरोसा ठेवतात त्यांचं तारण झालेलं आहे. Those who don't ते- believe, they are already condemned. आणि जे विश्वास ठेवत नाही त्यांना दंड आज्ञा मिळालेली आहे. John 3:16 we all know. आणि योहान 3:16 आपल्याला सर्वांना माहिती आहे. For God so loved the earth or world that he gave his only begotten son, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला that whosoever believeth on him shall have everlasting life. अशासाठी की जो कुणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. Again remind someone, आणि आता परत एकदा कोणतरी आठवण करून we द्या. are in the world आपण जगामध्ये आहोत but not of the world. पण आपण त्या जगाचे नाही. So don't do like the world does. आणि जग ज्या प्रकारे करतं त्या प्रकारे करू नका. You know, but our kingdom, पण आपलं जे राज्य आहे it's of heaven. की जे स्वर्गाचं राज्य And आहे our king is Jesus. आणि आपला जो राजा आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. Actually, believing in Jesus, following Jesus is a transformation. It's a आणि transformed life. प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणं प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालणं त्याच्यामुळे आपल्या जीवनाचं रूपांतर होतं. नाही रूपांतर होत नाही, रूपांतरित झालेलं जीवन आहे. आपलं जे जीवन आहे ते रूपांतरित झालेलं जीवन आहे. And day by day we become like Jesus. आणि रोज आपण त्या प्रभू येशू ख्रिस्तासारखे होतो. Then how can the devil can attack us? मग कसा तो सैतान येऊन आपल्यावरती हल्ला करू शकतो. How can we love the things of the world? मग कशा आपण त्या जगाच्या गोष्टींवरती प्रेम करू शकतो. You know, the Bible says that पवित्र शास्त्र सांगतं the world and the fashion of the world passing away. की जग आणि जगातल्या गोष्टी सर्व काही निघून जात आहेत. They are going. त्या जात आहेत. The one who is in you is greater than the one who is in the world. आणि पण जो आपल्यामध्ये आहे तो या जगामध्ये आहे त्याच्यापेक्षा पण मोठा आणि महान आहे. So turn to your neighbor and can you say to him something? तुमच्या शेजाऱ्याकडे वळा त्याला तुम्ही असं सांगू शकता का You know, God has made you and kept you till here to change the world. की देवाने तुला आतापर्यंत इथपर्यंत ठेवलेलं आहे की जेणेकरून या जगाला तू बदलावस. So tomorrow when you walked in your office, जेव्हा तुम्ही उद्या तुमच्या ऑफिसला जाताल, when you will walk in the office, जेव्हा तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये चालताल you have to think that, keep in mind, अरे ये मेरा दुनिया नहीं है. आणि म्हणून जेव्हा तुम्ही चालता तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा की हे जग आहे ते माझं जग नाही. ये दुनिया नहीं है. हे जग नाही. Why? का Why? का You know what this world teaches? कारण हे जग आपल्याला काय शिकवतं. What the world teaches all our young people? जे जग आहे ते सर्व तरुण लोकांना काय शिकवतं नहीं मिला तो छीन के ले. की जर न्याय मिळाला तर तू हिसकून घ्यायचं. We see so many tears, murders, so many. We can't even speak such things. आणि आपण बोलू The world पण शकत teaches. नाही अशा गोष्टी जग आपल्याला शिकवतं. Show your power. तुमची ताकद दाखवा. If you don't get, if you kill, it's okay. आणि जर तुला मिळाला तर तू खून केला तरी चालेल. If you go to the hospital, जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला before the treatment, they'll say, "पहला जाके उतना पैसा भरो." आणि जर तुम्ही काय तुमचे उपचार करण्यासाठी गेला तर ते पहिले सांगतात पहिले पैसे भरा नंतर उपचार सुरू करू. So they are not worried about your health. They are thinking कि मुझे म्हणून पैसा त्यांना मिलेगा. तुमच्या तब्येतीची काळजी नाही पण त्यांची काळजी ही असते की त्यांना त्याच्यामधून काय मिळेल. If you're looking for a job, जर तुम्ही एखादं काम शोधत you आहात know the boss has a bad mind, bad heart. तुम मुझको ये करो, हम तुमको ये करो. आणि मग ते जे साहेब असतो त्याचं हृदयामध्ये असतं की तू हे केलं तर मी हे करेल. त्याच्या मनामध्ये विचारांमध्ये खूप वाईट If गोष्टी you असतात. seek for admission, आणि जर तुम्ही ऍडमिशन साठी गेला pay so and so first, then you'll get the admission. मग तुम्ही एवढे पैसे भरा आणि मग तुम्हाला ऍडमिशन मिळेल. See the world. आणि बघा जग
how it operates. कशा प्रकारे ते काम करत आहे. And it feels that is the way, it is the right way. आणि मग त्यांना असं वाटतं हे जे आम्ही करतो तो योग्य गोष्टी आहेत आणि योग्य मार्ग आहे. But Jesus said, पण प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं kingdom of heaven has arrived. की देवाचं राज्य आलेलं आहे. And he said, repent, आणि म्हणून तो म्हणतो की पश्चाताप करा. repent. तो म्हणतो पश्चाताप करा. For us, repent means, आणि आपल्यासाठी पश्चाताप असा आहे you know, means crying, feeling bad, blaming yourself. आणि मग खूप रडणं, स्वतःला दोष देणं, स्वतःबद्दल वाईट वाटणं. No, repent doesn't mean that. आणि पश्चाताप अशा प्रकारचा नाही. Repent means आणि पश्चाताप म्हणजे change your thinking, तुमचं जे विचार करणं आहे ते बदलणं. renew your mind. तुमचं जे मन आहे ते मन नवीन It's करणं. not change your mind, but renew your mind. आणि असं नाही की तुमचं मन बदला, पण तुमचं जे मन आहे ते नवीन करा. So Bible says, म्हणून पवित्र शास्त्र सांगतं repent means पश्चाताप म्हणजे change the way you think. की ज्या प्रकारे तुम्ही विचार करता ते विचार करणं तुम्ही बदला. Jesus has come and he has brought the kingdom of heaven, kingdom of God. प्रभू येशू ख्रिस्त आला आणि त्यांनी स्वर्गाचं राज्य आणलेलं आहे. So he is the one. आणि तो एक आहे. His teachings, तो आपल्याला त्याची शिकवण आहे. to follow everything what he teaches. आणि जे काय तो आपल्याला शिकवतो आपण त्याच्या मागे गेलं To पाहिजे. love him, to worship him. आपण त्याच्यावरती प्रेम केलं पाहिजे, त्याची आराधना केली पाहिजे So he will be glorified. की जेणेकरून त्याला गौरव मिळेल. So the earth, God made it. की जे पृथ्वी आहे ती परमेश्वराने निर्माण Sun, केली. moon, star, trees. सर्व चंद्र तारे सर्व जे झाडं सर्व काय त्यांनी निर्माण केलं. कितने लोगों के पास गैलरी में झाड़ है लगाया है? किती लोकांच्या गॅलरीमध्ये बाल्कनीमध्ये झाडं आहेत. Have you seen two trees fighting each other? तुम्ही कधी बघितलं का की दोन झाड आहेत ते भांडणं करतात. Even if they grow, जरी ते वाढले, they adjust. आजा आजा इधर आ, तू इकडे तू ती संगती जरी दोन झाडं वाढले तरी ते म्हणतात ऍडजस्ट करतात, ये तू पण ये तू पण ये. जवळ संगती वाढतात, They don't fight. ते भांडणं करत नाही. See the mountains. तुम्ही ते डोंगर बघा, See the sun. सूर्य बघा. Sun never says, सूर्य असं म्हणत नाही. these people are so, आज इनको अंधेरे में रखता है. तो सूर्य असं म्हणणं हे लोक असे आहेत ना, आज मी त्यांना अंधारातच ठेवतो. No, नाही, they glorify God. ते सर्व देवाचा गौरव करतात. Earth made by God. आणि जी सर्व पृथ्वी आहे ती परमेश्वराने निर्माण केली. Have you seen any hen, cock? तुम्ही जे कोंबडा बघितले का? आज लय टेंशन आले राव. आज खूप टेन्शन आले जाके जरा एक लगा के अच्छा. की जाऊन एक नाही करत Have you तसं. seen animals doing that? तुम्ही बघितलं की जे जनावर आहेत ते असे करतात, इंसान करता. पण जे मनुष्य आहेत मनुष्य अशा गोष्टी करतो. Because कारण it is in the fallen world. कारण या पडलेल्या जगामध्ये And Jesus came and brought a change. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आला आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताने बदल आणला. You'll never see animals behaving like sometimes like how people behave. आणि ज्या प्रकारे मनुष्य वागतात त्याप्रमाणे तुम्ही जनावरांना वागताना बघत नाही. इतना समझ है, त्यांच्यामध्ये एवढी समज आहे, इतना ज्ञान है, त्यांच्यामध्ये एवढं ज्ञान आहे. फिर भी why का? following the world, कारण ते जे जग पडले त्याच्यामध्ये ते आहेत. blaming others, दुसऱ्यांना दोष लावणं. because कारण they feel कि दुनिया ने ये सिखाया है इसलिए मुझे ये करना है. त्यांना असं वाटतं की जगाने मला हे शिकवलेलं आहे आणि मला ते तसं करायचं आहे. And I am right what I am doing. आणि जे काय मी करतो ते मी बरोबर करतो. Even if they start coming to church, still they say no, I am right what I am doing. आणि जरी ते चर्चला आले आणि जरी ते चुकीच्या गोष्टी केल्या तरी ते म्हणत नाही मी जे काय करतो ते मी बरोबर करतो. They don't know Jesus. कारण त्यांना प्रभू येशू ख्रिस्त माहिती नाही. Because Jesus said, I am the light of the world. कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की मी जगाचा प्रकाश आहे. Anyone who believes in me will not walk in darkness, की जो कोणी माझ्यावरती विश्वास ठेवतो तो अंधारामध्ये चालणार but have नाही the light of life. आणि मग त्याच्याकडे जीवनाचा प्रकाश असेल. This means, याचा अर्थ असा light means knowledge. की जे प्रकाश आहे ते ज्ञान आहे. You know, the world has a light. आणि जगाकडे प्रकाश आहे, We have this light. आपल्याकडे हा लाईट आहे. But Jesus is the light of life. आणि जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो आपल्या जीवनाचा प्रकाश आहे. Why some lives are still in darkness? का अजून असे काही जीवन आहेत की ते अंधारातच आहेत. Why some choices are still like pleasing the world or enjoying the मग world? असे आपल्या काही निवडी आहेत की ज्या निवडीमुळे आपण जगाला खुश करतो,
जगामध्ये असताना. And we feel there is no enjoyment. We have to, if you want to enjoy life, we have to do as the world does. आणि मग आपल्याला वाटतं की काय मजा येत नाही, मग असं वाटतं की जगामध्ये राहून जगासारखी आपण मजा केली पाहिजे. But Jesus says, पण प्रभू येशू ख्रिस्त the म्हणतो, one who has this light, the knowledge of Jesus, आणि ज्याच्याकडे हा प्रकाश आहे, तो म्हणजे प्रभू येशूचं ज्ञान, he will not be in darkness. तो अंधारात राहणार नाही. What is this darkness? आणि मग अंधार काय आहे? Ignoring things. की गोष्टींकडे दुर्लक्ष करणं. You know the truth, तुम्हाला सत्य माहिती आहे, but still ignoring the truth. तरी देखील त्या सत्याकडे दुर्लक्ष करणं. We had a beautiful word during worship time. You know, Jesus, the one who sets free. If the Son sets you free, you're free आणि indeed. वर्शिप मध्ये आपण खूप सुंदरसं वचन ऐकलं, वाचलं की जर तुम्हाला पुत्राने तुम्हाला सुटका दिलेली आहे, तुम्हाला आजाद केलेला आहे, तर तुम्ही सुटका पावलेले लोक आहात. So you have to come to Jesus आणि म्हणून आपल्याला त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे यायचं and be आहे away from this world. आणि या जगापासून आपल्याला दूर राहायचं आहे. Hallelujah. हालेलुया. Now, understand, keep this thing in your mind. It's not only Sunday, but all the म्हणून days या of the गोष्टी आहेत, तुम्ही लक्षात ठेवा. फक्त रविवारीच नाही, पण आपल्या जीवनभर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. Wherever you go, you can bring in the kingdom of Jesus. जिथे कुठे तुम्ही जाताल त्या ठिकाणी तुम्ही देवाचं राज्य आणलं पाहिजे. Wherever you will go, जिथे कुठे तुम्ही जाताल you can bring the heaven down. तुम्ही ते स्वर्ग खाली आणलं पाहिजे. And you can glorify God. आणि तुम्ही देवाचा गौरव करू शकता. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. Shall we give a mighty clap to our Lord? काने सुंदरशा टाळ्या वाजूया आपल्या जिवंत परमेश्वरासाठी. Jesus says, प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, I have overcome the earth or world. जगावरती मी विजय मिळवलेला आहे. I have overcome the world. या जगावरती मी विजय मिळवलेला Don't आहे. be afraid. म्हणून तुम्ही घाबरू नका. In this world there will be tribulation, pain, and या sorrow. जगामध्ये दुःख असतील, त्रास असतील, छळ असतील, But पण don't worry. काळजी करू नका I have overcome the world. की या जगावरती मी विजय मिळवलेला Tomorrow आहे. you do something in your office, in your school or college or there. उद्या तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, कामामध्ये, तुम्ही जिकडे जाता तिकडे तुम्ही काहीतरी केलं, They will not leave you. ते तुम्हाला सोडणार They नाही. will see that you are fired, you are punished. ते असं काहीतरी बघतील, एक तर तुम्हाला कामातून काढतील, नाही तर काहीतरी शिक्षा तुम्हाला देतील. But पण here this is the world of heaven, the kingdom of heaven, पण इथे तो स्वर्गाचा शब्द आहे, देवाच्या राज्याचा शब्द आहे. where the grace speaks, mercy speaks. जिथे दया तिथे कृपा बोलते. In the world, punishment will say, punish karo isko, ye barabar. जगामध्ये लोक म्हणतील की ह्याला शिक्षा करा, ह्याला शिक्षा करा. But in this world, पण या जगामध्ये grace speaks, की ते दया कृपा बोलते mercy says, आणि दया अशी म्हणते Lord forgive, की परमेश्वर तू यांना क्षमा कर, forgive them. ह्यांना तू क्षमा कर, Give one more chance. त्यांना अजून एक संधी तू दे. So, म्हणून don't forget when you go outside म्हणून तुम्ही कधी विसरू नका की ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाता, and you'll see the chamak, jakpak of Ja- this world. सर्व जगातल्या गोष्टी जेव्हा तुम्ही पाहता, कुछ नहीं काम आएगा. ती कोणतीच गोष्ट कामाला येणार नाही. You know, Jesus said, प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, there is a parable, it is mentioned in the Bible to the people at the right side. He said, आणि तिथे लोकांना तो अशा गोष्टी सांगत होता come, की या inherit the kingdom for which was prepared for you तुम्ही त्या देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करा, कारण ते तुमच्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे. before the world began. आणि जगाची सुरुवात होण्याच्या आधी There is an inheritance for us. आपल्यासाठी त्यांनी गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. Inheritance, warsa. आपल्यासाठी त्यांनी तो वारसा करून ठेवलेला आहे. Two people and say, you are a warisdar. आणि दोन लोकांकडे वळून सांग की तू वारिसदार आहेस. Jesus says, प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, come and inherit the kingdom या तुम्ही ज्या राज्याची तुम्ही वारिसदार आहात, which was prepared for you. तुमच्यासाठी ते तयार करण्यात आलेलं आहे. और जग के लिए क्या वारिस है? आणि मग जगासाठी काय वारस आहे? कार, बंगला, कार आहे, बंगला आहे, 10 गुंठे, 5 गुंठे ह्याला, 5 गुंठे त्याला. 10 गुंठे आहे तर 5 गुंठे ह्याला, 5 गुंठे ह्याला. But our real inheritance, पण आपला खरं वारस काय आहे? kingdom of God. देवाचं राज्य, Kingdom of God. देवाचं राज्य. So dear people of God, आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, very short message, keep it in your mind.
आणि खूप छोटा संदेश आहे हा, तुमच्या मनात ठेवा. Behave like this. त्याच्या प्रकारे तुम्ही वागा. You know, your decisions, तुमचे जे निर्णय आहेत that matters. ते त्यांनी फार फरक पडतो. That shows, your decision shows where are you. की तुमचे निर्णय आहेत की जे दाखवतात की तुम्ही कुठे आहात. Whether you're really in this kingdom or in this kingdom. तुम्ही खरंच या राज्याचे आहात का तुम्ही या राज्याचे Or आहात. sometimes तळ्यात मळ्यात. मग काय वेळेला काय होतं, तळ्यात मळ्यात. When you are here, we talk about there. When you are there, we talk about here. आपण इथे असतो तर त्या या गोष्टी बोलतो आणि इथे असताना आपण या गोष्टी बोलतो. We at one place. आपण एका ठिकाणी असलं पाहिजे. To have the favor and blessings of God. देवाची दया, देवाची कृपा आणि देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी Be a kingdom person. तुम्ही ते राज्याचे व्यक्ती बना. You know, talk to yourself. Believe yourself that तुम्ही heaven is in your heart. तुम्ही स्वतःशी बोला, स्वतःला सांगा की मी त्या देवाच्या राज्याचा आहे. Because Jesus said the kingdom of heaven is in you. कारण परमेश्वर म्हणतो की देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे. So worship, praise, आणि म्हणून आराधना करा, त्याची स्तुती करा, so that God will be glorified through you. की जेणेकरून आपल्या द्वारे त्या देवाचा गौरव होईल. Amen. हालेलुया. In your house also. तुमच्या घरात देखील Let not the things of the world enter. की जगाच्या गोष्टी तुमच्या घरामध्ये प्रवेश करू देऊ नका. But let the kingdom of heaven, kingdom of God be there in the house. देवाचं राज्य, देवाच्या गोष्टी तुमच्या घरामध्ये असू देत. And you will see that darkness will flee. मग तुम्ही बघताल की जो अंधकार आहे तो निघून जाईल. And you will shine as a light in this world. आणि जसं जगामधला जो प्रकाश जसा चमकतो त्या प्रकारे तुम्ही चमकताल. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. So, Bible says, Jesus said, आणि म्हणून पवित्र शास्त्र प्रभू येशू ख्रिस्त सांगतो the prince of this world is coming. की देवाच्या राज्याचा जो राजकुमार आहे तो येत आहे. Prince of this world is coming. Prince of this world. या जगाचा हा. राजकुमार येत आहे. Prince of this world is coming, या जगाचा राजकुमार येत आहे. but he finds nothing in me. पण तो त्याला माझ्यामध्ये काहीच सापडत नाही. That means याचा अर्थ असा the prince of this world is coming to see if there is anything of the world in you. की तो राजकुमार आपल्याकडे येत आहे की तो यासाठी येतो की या जगाचं आपल्या हृदयामध्ये, आपल्या जीवनामध्ये काय आहे का नाही ते If there तपासण्यासाठी. is anything of this world in us, then he has that open door to come inside. आणि जर या जगाचं जर काही गोष्टी आपल्यामध्ये असतील तो जगाच्या राजकुमाराला आपल्या जीवनामध्ये कार्य करायला संधी मिळते. So leave every worldly thing. आणि म्हणून सर्व जगाच्या गोष्टी आहेत त्या सोडून द्या. Yeah, we need to live, we need to eat, we need to travel. Those things are there. आणि आपल्याला खायचं आहे, आपल्याला प्यायचं आहे, आपल्याला प्रवास करायचा आहे, या सर्व गोष्टी आहेत. But never forget, पण हे कधीच विसरू नका. our real house, our real home is Jesus, and with him in heaven. आणि आपलं जे खरं ठिकाण आहे, आपलं खरं घर आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचं घर आणि त्याच्याबरोबर आपण राहणं. Your house तुमचं घर, is a heaven of heaven where God is staying with you. तुमचं घर एक स्वर्गासारखं आहे की जिथे परमेश्वर येऊन वस्ती करतो. Wherever you do your business, your job, your office, जिथे कुठे तुम्ही असाल, तुमचं काम असेल, तुमचा व्यवसाय असेल, whatever it is, जे काही तुमचं असेल, God wants you to bring his kingdom over there. आणि देवाची इच्छा आहे त्या प्रत्येक ठिकाणी देवाचं राज्य तुम्ही आणलं पाहिजे. And one thing you can do is by worshiping him. आणि एक गोष्ट तुम्ही करू शकता, ती गोष्ट म्हणजे देवाची स्तुती आणि देवाची आराधना, आणि त्याच्याद्वारे देवाचं राज्य तुम्ही आणू By शकता. proclaiming, by declaring, आणि तुम्ही ते जाहीर करून त्या गोष्टी तुम्ही आणू शकता. you can bring that kingdom over there. देवाचं राज्य तुम्ही त्या ठिकाणी जाहीर करून आणू शकता. By saying no to things, की त्या गोष्टी देवापासून त्यांना नाही म्हणून you can bring in his kingdom and do his will. आणि त्याचं राज्य आणून आणि त्याची इच्छा तुम्ही पूर्ण करू शकता. I gave you a little example. एक उदाहरण तुम्हाला मी देईन. अरे तू 18 का 20 का हो गया, अजूनपर्यंत तू अजून बियर पण नाही पिला. छे. क्या यार, मर्द है क्या सच्ची. The world lives that way. आणि जग अशा प्रकारे जगतं. मम्मी तू का थांबवती मला, माझ्या मैत्रिणी तर किती मजा करतात. आजकल तो लड़कियां भी ओपन में आकर
उतना तो नहीं कर रहे ना हम। दुनिया क्या ड्रेस पहनता है, उतना भी नहीं करायचं का अभी? अरे तू है कौन? बीस साल का हो गया, अजून बियर नहीं पिला, अजून भी ये नहीं पिया। जग ऐसा आता है। तो हमको उनको क्या बोलने का है? दोस्त, तेरा दुनिया मेरा दुनिया अलग है। तेरा दुनिया में ये चलता, मेरा दुनिया में नहीं चलता। मेरा दुनिया का नियम अलग है, मेरा दुनिया का रहन सहन अलग है, मेरे दुनिया की भाषा अलग है, मेरे दुनिया के कपड़े पहनने का स्टाइल अलग है। मैं ऐसा नहीं रह सकता। तुम्हारा दुनिया हमारा दुनिया अलग है। हम दुनिया में रहते लेकिन दुनिया की नहीं है। Why do sometimes we choice select as the world does? मग काही वेळेला आपण अशा का गोष्टी करतो किंवा निवडतो की जे जग करतं, And then blame nothing is happening. आणि मग आपण दोष लावतो की अरे काहीच घडत नाहीये. जब तक दुनिया के पीछे चलेगा कुछ नहीं मिलेगा। जेव्हापर्यंत तुम्ही जगाच्या मागे चालता तोपर्यंत काहीच घडणार नाही. उल्टा ये दुनिया नाश कर देगा। उलट जे जग आहे ते जग आपला नाश करेल. But see the kingdom which Jesus brought. आणि ते बघा की जो परमेश्वर आहे तो देवाचं राज्य तो आणतो. Love, forgiveness, प्रेम blessings, आहे, क्षमा आहे आणि आशीर्वाद आहे. unity, agreement, togetherness. एकी आहे, सहमत आहे आणि एकत्र येणं आहे. You know why people enjoy plus God may be रहेंगे तो they मग will का talk big, का big लोक things. असे आहेत की जे जगामध्ये पण मजा करतात आणि मग देवाच्या गोष्टी पण बोलतात. Both they want. दोन्ही पण गोष्टी त्यांना पाहिजेत. But this doesn't work. पण brothers, sisters. अशा गोष्टी काम करत नाही माझ्या बहिणींनो आणि भावांनो. Love Jesus, follow him. त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रेम करा, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चाला Say no to everything of this world. आणि या जगाच्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही नाही म्हणा. Say no म्हणा नाही and say yes to Jesus. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला हो म्हणा Seriously, with your heart, follow him. आणि गंभीररित्या हृदयाने तुम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चाला. Just don't be happy like just coming to church, singing. फक्त and आनंदित playing. राहू नका की येणं त्याच्यामध्ये आनंद आहे, वाजवणं आहे, गाणं आहे, त्याच्यामध्ये फक्त आनंदित राहू नका. But in your office, show that you are a kingdom person. आणि पण तुमच्या ऑफिसमध्ये दाखवा की देवाच्या राज्याचे व्यक्ती तुम्ही आहात. In your business, show that you are a kingdom person. आणि तुमच्या व्यवसायामध्ये देखील दाखवा की तुम्ही देवाच्या राज्याचे लोक आहात. Why many families are broken? का किती कुटुंब आहेत की जे तुटलेले आहेत, Why many families are not blessed? की असे किती कुटुंब आहेत की ते अजून आशीर्वादित नाहीत. Why the youths are still struggling in life? आणि का त्यांच्या जीवनामध्ये असे तरुण आहेत की अजून पण ते त्या जीवनामध्ये खूप कष्टामधून जात आहेत. Have we really known Jesus? खरंच तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्त माहिती आहे का? When we read the Bible, ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्र वाचतो there are poor people who became kings. की जे गरीब लोक होते ते राजे झाले There are kings who became poor for Jesus. आणि ते जे राजे होते ते प्रभू येशू ख्रिस्तासाठी गरीब झाले For their faith, for their Jesus, they were killed. आणि त्यांच्या विश्वासासाठी आणि प्रभू येशू ख्रिस्तासाठी त्यांना मारून टाकण्यात आलं. They were put in fire. त्यांना त्या अग्नीमध्ये टाकण्यात आलं. They didn't leave Jesus. तरी देखील त्यांनी त्या प्रभू येशू ख्रिस्ताला सोडलं नाही. And we sometimes, आणि आपण काय वेळेला for little things, छोट्या छोट्या गोष्टी what we do, we leave things, we go far, we stop talking. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण गोष्टी सोडतो, मग आपण लांब जातो, त्या गोष्टींबद्दल बोलतो. But I want to tell you, पण मला तुम्हाला सांगू देत, you are a different person. तुम्ही वेगळे लोक आहात. God has kept you till alive, till now, alive,
to do something through you. त्या परमेश्वराने आतापर्यंत तुम्हाला जिवंत ठेवलेल्या यासाठी की तुम्ही त्या ख्रिस्तासाठी त्या परमेश्वरासाठी काहीतरी करावं. 2-3 years back, 2-3 वर्षापूर्वी I and Savita, we went and we bought a pot, मडका, पाणी का. आणि 2-3 वर्षापूर्वी आम्ही चाललो होतो, मग आम्ही एक पाण्याचं मडकं विकत घेतलं. We thought ना, सब हमको बोला फ्रीजचं पाणी चांगलं नाही. खूप लोक मडक्याचं आम्हाला ते म्हटले की फ्रीजचं पाणी चांगलं नाही, तर मडक्यातलं पाणी खूप चांगलं आहे पिण्यासाठी. So we went to the मटका shop. आम्ही त्या मडकं जिकडे विकतात हा. तिथे आम्ही गेलो कुंभाराच्या तिकडे आणि त्याने आम्ही मडकं विकत घेतलं. And he said, ये बहुत अच्छा है साहब, टांग 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 लकड़ी से मार के. आणि तो म्हटला सर हे खूप चांगलं आहे. त्याने ते लाकडाने त्या मडक्याला हळू मारलं. म्हणलं खूप चांगलं आहे. He's very good sir. हे ठीक आहे का सर? एक काय 2-3 वर्ष तरी काय होणार नाही. आणि मग तो म्हटला की जा सर तुम्ही घेऊन 3 वर्ष मडक्याला काय नाही होणार पाणी थंड होईल, सर होईल. आणि खूप चांगलं पाणी राहील, थंड राहील पाणी. We were very happy, excited. उसका स्टैंड लिया, जगह वगह बनाया सब. मग आम्ही घरी आलो, त्याचं स्टँड पण आम्ही विकत घेतलं. मग घरी आलो, जागा तयार केली त्या मडकं ठेवण्यासाठी And we put water in it. आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं. And what happened, you know? तुम्हाला माहिती काय झालं? अर्ध्या तासानंतर अर्ध्या तासानंतर टाप 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 टाप. सगळ्या बाजूनी त्या मडक्यातून पाणी येत होतं बाहेर. Big leakage, crack. आणि किती अशा त्याला चिरा पडलेल्या होत्या. Now listen. आता ऐका, Life is sometimes like that. काय वेळा जीवन पण अशाच प्रकारे असतं. Because there is a crack in life. आपल्या जीवनामध्ये अशा भेगा पडल्यामुळे कितना preaching, कितना books, कितना किती trainings. प्रीचिंग आपण ऐकले असेल, किती पुस्तकं आपण वाचली असतील. बदा 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 टाप 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 टाप. खूप काही गोष्टी ऐकलेल्या आहेत, त्या गेल्यात पण सगळ्या त्या बाहेर आल्यात. कितना भी बोलो चर्च का आओ. किती पण बोललो चर्चला ये, चर्चला ये. कितना भी बोलो वी लव यू. किती पण त्यांना बोललो की आम्ही तुमच्यावरती प्रेम करतो. Because कारण राहतच नाही काय. काय राहतच नाही, ते सगळं त्याला भेगा पडलेल्या, चिरा पडल्या, त्याच्यातून ते निघून जातं. किती बोला ऐसा बिहेव मत कर. किती वेळ सांगितलं की असं वागू नको, हे चुकीचं आहे. मला भी माहिती आहे चुकीचं. मला पण माहिती आहे चुकीचं आहे. बट क्या पण Result? पण त्याचा निकाल काय लागतो? सब सगळं निघून जात आहे. बिकॉज ऑफ द त्याचं कारण काय आहे? बिग क्रॅक. की मोठ्या अशा चिरा पडलेल्या आहेत. Christian life ख्रिस्ती जीवन, sometimes is like that. ख्रिस्ती जीवन कधी कधी अशा प्रकारे असतं. कुछ ग्रोथ नहीं, कुछ समझ नहीं, काहीच वाढ नाही, काहीच समजत नाही, काहीच होत नाही. बड़े मतलब listening to so many things, किती knowing so many things. कितीतरी गोष्टी आपण ऐकतो, कितीतरी गोष्टी माहिती आहेत. You know काही as a pastor कुछ लोगों को कितना भी बोलो फर्कच नहीं पड़ता. एक पालक म्हणून काही लोकांना सांगितलं त्यांना काहीच फरक पडत नाही. You know leaders in the church आपने भी एक्सपीरियंस किया होगा. कुछ आणि लोगों ते को कुछ कितना बोलो मंडळीमधले यार. पण जे लीडर्स आहेत त्यांना पण अनुभव असेल की त्यांनी कितीतरी लोकांना काय काय बोलले असेल, पण त्यांना काही फरक पडलाच नाही, पडतच नाही. कितना बोलो, दिल खोल के रखो उनके सामने. किती पण त्यांना बोला, तुमचं हृदय खोलून ठेवा त्यांच्या समोर. But why? पण का? Because of the crack in life. कारण त्यांच्या जीवनामध्ये काही गोष्टीमध्ये, काही भागामध्ये त्यांना चिरा पडलेल्या आहेत. इसलिए कुछ टिकता नहीं लाइफ में. म्हणून जीवनामध्ये काही टिकून राहत नाही. येतं सगळं, इट कम्स, इट गेट फिल्स. ते येतं आणि ते भरून टाकतं. बट इन्स्टेड ऑफ ओव्हरफ्लोइंग पण भरून वाहण्यापेक्षा इट्स लीकिंग. ते सगळं ते गळत आहेत. वी नीड जीसस आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे. टू ब्रेक इट अगेन, टू रिपेअर इट अगेन. ते परत बांधण्यासाठी, ते त्याचं ते दुरुस्ती करण्यासाठी, व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे. टर्न टू अ नेबर अँड से, आपल्या शेजाऱ्याकडे वळून त्याला सांगा, यू विल नॉट बी अ लीकिंग वेसल, यू विल बी ओव्हरफ्लोइंग वेसल. आणि तू गळणारं भांड बनणार नाही, पण तू वाहणारं भांड बनणार आहेस. हालेलुया. ओ आज के बाद से दुनिया जैसा जीना बंद. बट किंगडम पर्सन, अ
person who has heaven in his heart. आणि म्हणून तुम्ही त्या देवाच्या राज्याचे लोक की जे देवाचं राज्य तुमच्या आतमध्ये आहे त्या प्रकारे आपण जगूयात. वो राज को फैलाओ. ते देवाचं राज्य तुम्ही वाढवा. Yes, let kingdom of God spread in your आणि office, college, देवाचं school, राज्य तुमच्या wherever you ऑफिस are. मध्ये जिथे कुठे तुम्ही जाताल ते राज्य वाढू देत. It's by living, it's by doing, it's by speaking, it's by behaving. ते तुमच्या वागण्याद्वारे बोलण्याद्वारे तुम्ही करण्याद्वारे ते देवाचं राज्य वाढू देत. एक बात सिर्फ याद रखो, आता एक फक्त गोष्ट लक्षात ठेवा मेरे देश में ऐसे नहीं होता है. की माझ्या देशामध्ये असं होत नाही. मेरा देश अलग है. माझा देश वेगळा आहे. मैं इस देश का नहीं. मी या देशाचा नाही. सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश. जाएंगे नहीं, अपन ऑलरेडी वो देश में है. जाएंगे नहीं, आपण ऑलरेडी त्या देशमध्ये राहतोय. तुमचं घर त्या देशात आहे, कामकाज त्या देशात है, तुम्हारा बिजनेस उसी देश में है. थ्रू हिम एवरीथिंग हैपेंस एंड ही डज. आणि सर्व काय त्याच्याद्वारे होतं आणि तो त्या गोष्टी करतो. टुडे आज एवरी लीकेज हैज टू बी रिपेयर. आणि सर्व जे गळणं आहे ते थांबलं पाहिजे. हमारा फ्लैट में बाथरूम लीकेज शुरू हो गया. आमच्या बाथरूम मध्ये पाणी गळत आहे. पूरा नीचे जो रहता है उसका घर में भिंत भिंत पूरा. आणि मग ते जे खाली राहतात त्यांच्या घराच्या भिंतीला सगळं पाणी पाणी. देखिए अरे तुम्हारे फ्लैट में लीकेज है, पानी पूरा नीचे आणि आ मग रहा ते है. आले आणि मला म्हटले की अरे तुमच्या बाथरूम मध्ये लिकेज आहे, सगळं पाणी आमच्या भिंतीवर आलं. कुछ कुछ लीकेज दूसरों को तकलीफ देता है. काय काय जे गळणं आहे ते कधी कधी दुसऱ्यांना पण ते त्रास देत असतं. उसको रिपेयर करो, उसको रिपेयर करना. त्याला तुम्ही रिपेअर केलं पाहिजे, दुरुस्ती केली पाहिजे त्या गोष्टींची. That means त्याचा अर्थ असा God has not given up. की देवाने आपल्यावरती जे काम करणं आहे ते आपल्याला सोडून दिलेलं नाहीये. Tell 3 people, 3 लोकांना सांगा you are still in the hands of God. तुम्ही अजून पण त्या जिवंत देवाच्या हातामध्ये आहात. Oh, leakage हो रहा है, but you are still in the hands of तुमची God. गळती होत आहे पण तरी काळजी करू नका, तुम्ही आता पण त्या जिवंत देवाच्या हातामध्ये आहात. Hallelujah. हालेलुया. You are still in the hands of Jesus. अजून पण तुम्ही त्या जिवंत देवाच्या हातामध्ये आहात. It doesn't mean कि Jesus ने लीकेज किया बनाते बनाते. असं नाही की परमेश्वराने बनवता बनवता तुम्हाला गळणारं बनवलं. ऐसे नहीं है उसका हाथ बहुत हार्ड है वगैरह. हे असं त्याचा हात खूप कडक आहे असं नाही. सिस्टर खत्री इंजेक्शन देताना नाही का, सिस्टर खत्री आहेत, त्या नर्स आहेत, ते इंजेक्शन देताना एकदम हळू. पण ते एकदम हळू देणार. समजच नाही. ते इंजेक्शन दिलं तर समजलंच नाही. God works that way. अशा प्रकारे परमेश्वर काम करतो. God moves in that way. परमेश्वर अशा प्रकारे हालचाल करतो. But पण अगर मिट्टी वैसा है कड़क, समजा जर माती जर कडक असेल, काय काय कडक माती बसली तिथं. नाही. In the hands of Jesus, पण त्या परमेश्वरच्या हातामध्ये everything works nicely, properly. सर्व काही गोष्टी व्यवस्थित होतात. आपने पड़ोसी से पूछा, तू यार ते वेगळं प्रकारचं मटेरियल आहे का, तू वेगळी माती आहे का काय यार. आपल्या शेजाऱ्याला विचारा की तू वेगळ्या प्रकारची माती आहेस का. This means याचा अर्थ असा, वो पॉटर बना रहा है, गॉड बना रहा है. आता जो कुंभार आहे तो कुंभार म्हणजे देव बनवत आहे. मटेरियलच असे त्याला क्रॅक. पण ते मातीच अशा प्रकारची आहे की त्याला भेगा पडतात. हमारे गॉड में कोई 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 कमी नहीं है. आपल्या परमेश्वरामध्ये काहीच कमी नाहीये. Whatever he makes, जे काय तो बनवतो it's with a purpose. तो एका उद्देशासाठी He बनवतो. doesn't make anything to be just be as a waste, आणि तो असेच कोणती गोष्ट बनवत नाही की जी व्यर्थ आहे. but he makes everything beautiful, पण which तो will be used for प्रत्येक his गोष्ट glory. सुंदर बनवतो की ज्याच्याद्वारे त्याच्या गौरवासाठी त्या गोष्टीचा उपयोग होईल. So आज अच्छा मटेरियल बनना है, उसके हाथ में आना है. म्हणून आपल्याला चांगली एक प्रकारची माती बनायची आणि आपल्याला त्याच्या हातामध्ये यायचंय. That means नम्र बनना है. त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला नम्र बनायचं आहे.
सो क्रैक वगैरह पूरा भर जाएगा. मग ज्या चिरा पडल्या, ज्या भेगा पडल्या, त्या सर्व काय ते त्याची दुरुस्ती होऊन So जाईल. we'll not be a leaking vessel, we'll be overflowing पण vessel. आपण गळणारं भांड बनणार आहे, पण आपण भरून वाहणारं भांड May I बनू. request the worship team to come? वर्शिप टीम आहे ते पुढे येतील. Oh, hallelujah. As we worship Him, जसं आपण त्याची आराधना करणार आहोत, as we look to Him, जसं आपण त्याच्याकडे पाहत oh, आहोत the kingdom of God is in you. की देवाचं राज्य तुमच्यामध्ये, आपल्यामध्ये आहे. Kingdom of heaven is arrived. देवाचं राज्य आलेलं आहे. You are not of this world, तुम्ही या जगाचे नाही, but you belong to Jesus. पण तुम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मालकीचे आहात. You know, one time Jesus said, तुम्हाला माहिती आहे, एका ठिकाणी परमेश्वर असं म्हटला, He said, तो असं म्हटला, if I would have been of this world, जर मी या जगाचा असतो, my disciples, my people would have come and fought with you. माझे मग शिष्य, माझे लोक येऊन तुमच्या संगती भांडण केलं असतं, But I am not of this world. पण मी या जगाचा नाही. Hallelujah. Can somebody say, I am not of this world? तुम्ही बोलू शकता का की मी या जगाचा नाही? Hallelujah. हालेलुया. Shall we all stand? आपण सर्वजण उभे राहूयात. We do work, we do business. आपण काम करतो, आपण व्यवसाय करतो, You know, we have all the different things of responsibilities. आणि आपल्याकडे वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत, You know, we also use the things of in this world. आणि आपण या जगाच्या गोष्टी पण वापरतो, But पण we belong to Jesus. आपण त्या ख्रिस्ताच्या, त्या देवाच्या मालकीचे आहोत, Now and forevermore. आता आणि सदा सर्व काळसाठी. So just decide how you want to live your future life. आणि मग आताच तुम्ही निर्णय घ्या की तुमचं येणारं जीवन तुम्ही कशा प्रकारे जगणार If आहात. somebody comes and takes you from the kingdom things which Jesus has placed, आणि जर कुणी आलं आणि देवाने गोष्टी दिलेल्या आहेत, देवाच्या गोष्टी आहेत, त्याच्यापासून तर तुम्हाला ते दूर करण्याचा प्रयत्न करत असतील, and you also feel out of enjoyment, I should go there and enjoy more. आणि तुम्हाला असं मनामध्ये पण वाटत असलं, अरे तो आलाय तर चला आपण जास्त आनंद करण्यासाठी आपण परत जगामध्ये You'll जाऊ, be deceiving yourself. मग तुम्ही स्वतःला फसवत आहात. You'll not get any pleasure in those things. मग त्या गोष्टींमध्ये तुम्हाला कोणतीच गोष्ट प्राप्त आनंद देणार नाही. Only pleasure what we have is in Jesus. फक्त आपल्याला एकच आनंद मिळू शकतो आणि तो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. Shall we worship together? का नाही आपण सर्वजण मिळून देवाची आराधना करूयात, Shall we lift up our hands and say thank you, आणि Lord? आपले हात उंच करून आपण त्या देवाला सांगू की धन्यवाद देवा, Kingdom of God has arrived. की देवाचं राज्य आलेलं आहे. When you gave your life to Jesus, ज्यावेळेस तुम्ही आपण आपलं जीवन त्या प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं, the kingdom of heaven came in you. देवाचं राज्य आपल्यामध्ये आलेलं And आहे, it brought a transformation. आणि ते आपल्यामध्ये बदल घडून It आणत brought a आहे. big change. It brought a change. त्याने आपल्यामध्ये बदल आणलेला आहे. How much you will keep on running? मग किती तुम्ही पळत राहणार, How much? किती तुम्ही पळणार, But turn to Jesus. पण त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळा. You know, Jesus said, प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, the people of the world, ह्या जगाचे लोक you know, they think on what to eat, what to wear, ते where to stay. विचार करतात की काय खायचं, काय प्यायचं, कुठं राहायचं, But regarding you, पण तुमच्या बाबतीत Father already knows that you know all these things. स्वर्गीय पित्याला माहिती आहे की तुम्हाला कशाची गरज आहे, त्याला आधीच माहिती आहे. So people of this world, they think क्या खाएंगे, क्या म्हणून या पहनेंगे. जगाचे लोक आहेत ते असं विचार करतात की काय खायचं, काय प्यायचं आणि काय घालायचं. But Jesus said, पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो Father already knows you need all these की things. त्या स्वर्गीय पित्याला आधीच माहिती आहे की तुम्हाला कोणत्या गोष्टींची गरज आहे. But you पण तुम्ही seek ye first the kingdom of God तुम्ही देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व पहिलं शोधा, and His righteousness, त्याचं नीतिमत्व शोधा, and all things shall be added unto you. आणि सर्व बाकीच्या गोष्टींची भर तुमच्या जीवनामध्ये पडेल. Why are you worried of those things about which the world is worried? मग का त्या गोष्टींची काळजी तुम्ही करता, का चिंता करता की जे जगातले लोक चिंता करतात. But seek Him, पण देवाचं राज्य शोधा, seek Him. त्याला शोधा. When? कधी? Not in the last. शेवटी नाही, First. पहिलं त्याला शोधा. Some people they try everything and in the last they काही लोक आहेत की सगळीकडे प्रयत्न करतात आणि शेवटी त्याच्याकडे. Jesus seek ye first, सबसे पहले. आणि पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो सर्वात प्रथम त्याचं राज्य शोधा, And all things will be added unto you. मग बाकीच्या सर्व गोष्टींची भर तुमच्या जीवनामध्ये They will येईल multiply. They will keep on coming. आणि ते बहुगुणित होतील आणि ते येत राहतील. Let's worship our Lord. आपल्या जिवंत देवाची आराधना Yes, करूयात. worship Him. Yeah, thank you.
प्रार्थना करा, त्या देवाशी बोलत राहा. तेरे जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं तेरे जैसा. तेरे जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई देखे तूने अपने आप को, बदल दिया मेरे जीवन को, छू लिया प्यार ने तेरे ऐसे मुझको, कहता हूँ दिल से तुझको यीशुआ, यीशुआ. तेरे जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई Thank you, Lord, for making us your kingdom, Lord. देवा धन्यवाद की तुझं राज्य आम्हाला बनवत Thank आहे. you, Lord, for bringing the heaven in our life and our धन्यवाद hearts. परमेश्वरा की आमच्या जीवनामध्ये तू स्वर्ग आणत आहेस, तुझं राज्य आणत आहेस. Thank you, Lord, that in this world, Lord, we are living. धन्यवाद परमेश्वरा की या जगामध्ये आम्ही जगत आहोत. Help us wherever we go, आम्हाला मदत कर की जिथे कुठे आम्ही जातो bringing the kingdom of Jesus त्या ठिकाणी आम्ही देवाचं राज्य आणलं पाहिजे. by our behavior, आमच्या वागणुकीद्वारे, by our talks, आमच्या बोलण्याद्वारे by the way we things do, आणि ज्या प्रकारे आम्ही विचार करतो आणि ज्या प्रकारे आम्ही गोष्टी करतो even the way we say yes and no to things, आणि ज्या वेळेला आम्ही हो म्हणतो आणि ज्या प्रकारे आम्ही गोष्टी करतो. because कारण we are not of this world. कारण आम्ही या जगाचे नाही, We are not of this world. आम्ही या जगाचे नाही. Our world is Jesus. आमचं जग ते प्रभू येशू ख्रिस्त Thank आहे. you, Father. Bless everybody. धन्यवाद पित्या, तू प्रत्येकाला आशीर्वादित And कर every vessel be repaired. आणि जे प्रत्येक भांड आहे त्याची दुरुस्ती होऊ देत. Lord, आणि परमेश्वरा should not be leaking vessel but overflowing ते vessel. गळणारं भांड बनवू देऊ नकोस, पण देवा ते भरून वाहणारं भांड तू बनव. A life which is for the glory of Jesus. असं जीवन की जे देवाच्या गौरवासाठी असेल. Thank you, Father. धन्यवाद पित्या, We worship you, Lord. आम्ही तुझी आराधना करतो पित्या. Bless our nation. आमच्या राष्ट्राला तू आशीर्वादित कर Righteous people come in authority. आणि जे नीतिमान लोक आहेत ते अधिकारामध्ये येऊ देत, So that there will be peace in the nation. की जेणेकरून या राष्ट्रामध्ये शांती असेल. Lord, परमेश्वरा, we pray for the government, आम्ही जे सरकार आहे त्या सरकारसाठी प्रार्थना करतो. the opposition party, आणि जे विरुद्ध पक्षाचे जे लोक आहेत, the cities, the states, सर्व of the nation. सर्व जे राष्ट्र आहेत, सर्व राज्य आहेत, त्या प्रत्येकासाठी आम्ही प्रार्थना करतो. Lord, परमेश्वरा, let your peace fill our nation. आमच्या राष्ट्राला तुझ्या शांतीने भरून टाक And let your name be glorified. आणि तुझ्या नावाला गौरव मिळू In दे. Jesus' name we pray, Father. प्रभू येशूच्या नावात आम्ही ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक पित्या. Amen and amen. आमेन आणि आमेन. Let's give a mighty clap offering to our जोरदार Lord टाळ्या Jesus. वाजवा. त्या टाळ्यांचा अर्पण आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताला देऊया. जोरदार टाळ्या वाजवा.